फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. खेळ संपला. ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. Hello, CIA. What? कुठे? हा कॅमेरा तिकडे सापडला. हा कॅमेरा आणि अशा ठिकाणी. विशाखा, हा कॅमेरा कदाचित या केसच्या तपासासाठी उपयोगी येईल. सरी, तरुण मुलगी अशा एकांतात अशा ठिकाणी म्हणजे आता तरी जोपर्यंत ही मुलगी कोण आहे, कुठे राहते हे कळत नाही, तोपर्यंत आपला तपास सुरू होऊ शकत नाही. सर, हा कॅमेरा डिजिटल आहे. ह्याचं मेमरी कार्ड मी काढून लॅब मध्ये देते. कदाचित यावरूनच आपल्याला पुढचा मार्ग मिळेल. एकंदरीत परिस्थिती बघता हिच्यावर जबरदस्ती झालेली दिसते. आदित्य, सर, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून दे. आणि विशाखा, सर, हा कॅमेरा जर त्या मुलीचा असेल तर हे उघड आहे की तिला फोटोग्राफीचा शौक आहे. हो सर. सर, आणि तिच्या कपड्यांवरून पण असं वाटत नाहीये की ती जवळपासच्या गावातली. सर, ती शहरातली वाटते.
एका दगडाखाली पर्स मिळाली. त्यात एका मुलीचा आय कार्ड आहे. राहणारी मुंबईचीच आहे. नाव शीतल कारखानीस. आज दिवसभर कुठे होतास? अरे काय विचारतो मी, आज दिवसभर कुठे होतास तू? मित्रांसोबत फिरायला गेलो होतो. हे असं आयुष्यभर मित्रांबरोबर फिरतच बसा. बापाने एवढा पैसा कमवून ठेवलेला आहे, तो उधळायलाच बसा तुम्ही आता. त्या पैशाचं काय करायचं मी ठरवेल, मला सांगण्याची गरज नाहीये. पनवेल महामार्गाजवळील एका गावात 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला आहे. ही तरुणी मुंबईची असून तिचे नाव शीतल कारखानीस असल्याचे समजते. घटनास्थळी पोलिसांना डिजिटल कॅमेरा आढळला असून ही तरुणी फोटोग्राफर असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आपण इथे का जमलो आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. हे प्रकरण फार गंभीर आहे यार. हो, पण त्याला आपण जबाबदार नाही होत. त्या शीतल कारखान्याचा खून आपण केलेला नाहीये. खरंय, तिचा खून कोणीतरी दुसऱ्यांनीच केलाय. पण आशिष, पण तिच्यावरती जबरदस्ती केली आहे आशिष. त्यामुळे हे प्रकरण आपल्यावर उलटू शकतं. शीतलचा खुनी जर पकडला गेला नाही आणि आपण सर्वांनी जेव्हा बलात्कार केलाय ते जर सिद्ध झालं तर शीतलचा खुनाचा आरोपही आपल्यावर येऊ शकतो यार. डोंट वरी गाईज, त्या एकांतात जे काही घडलं त्याला साक्षीदार फक्त आपण आहोत. तेव्हा आपण तिच्यावर बलात्कार केलाय हे पोलिसांना करण्याचा काही चान्सच नाही. तरीही आपण सावध राहायला हवं. आपली एखादी लहानशी चूक पोलिसांना आपल्यापर्यंत पोहोचवू शकते. युअर राईट. आपण एक काम करू, आज नंतर आपण शक्यतो एकत्र भेटायचं नाही. आणि अगदीच काही महत्वाचं काम असेल तर फोनवर बोलू. पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणार नाही याची काळजी आपल्याला सर्वांना घ्यायला हवी. प्रॉमिस. हे बघा, जे काही झालं ते खूपच दुर्दैवी आहे. मीही तुमच्या दुःखात सहभागी आहे, पण इन्व्हेस्टिगेशनच्या दृष्टीने मला तुम्हाला काही प्रश्न विचारावे लागतील. सो प्लीज कॉपरेट. शीतलला फोटोग्राफीची खूप आवड होती, पण असं लांब जंगलात ती फोटोग्राफीचा कोर्स करत होती. निसर्गाचे छायाचित्र हा विषय दिला होता तिला. ओके. ती फोटोज काढण्यासाठी तिकडे जाणार आहे तुम्हापैकी कोणाकोणाला माहित होतं? घरात तिने आम्हाला सांगितलं होतं, पण बाहेर कोणाला सांगितलं असलं तर आम्हाला नाही माहिती हो. तिच्या फ्रेंड्स बरोबर तिचं काही भांडण वैर? नाही, तसं काही कानावर नाही आलं आमच्या. ओके, ठीक आहे. तरीही तुम्ही नीट विचार करा आणि तुम्हाला कोणावरही संशय आला तर
प्लीज आम्हाला लगेच कळवा. येते मी. शीतल, पोलिसांना खोनी मिळो ना मिळो, मी याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. मी याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. मर्डर स्पॉटवर मिळालेला कॅमेरा हा शीतलचाच आहे आणि हे फोटोही त्याच दिवशी काढलेले आहेत. ती खूप चांगली मुलगी होती सर. तिचं कोणाशीही वैर किंवा भांडण नव्हतं. तरीही तिचा खून झाला. हो, आणि पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट प्रमाणे तिच्यावर बलात्कार झालाय, सामूहिक बलात्कार. या फोटोमध्ये आपल्याला एक क्लू मिळालेला आहे. लांब एक लाल कलरची जीप उभी आहे. अँड आय एम शुअर आपल्या तपासासाठी हे नक्कीच उपयोगी पडेल. यू वॉन्ट टू चेक? येस सर. सर ऍक्च्युली फोटोग्राफ मध्ये गाडीची प्रोफाईल दिसते, त्यामुळे नंबर प्लेट क्लिअरली दिसत नाहीये. सर, पण इट सीम्स या गाडीची दिशा मुंबईकडे जाणारी आहे. या गुन्ह्याशी या गाडीचा संबंध असो किंवा नसो, तिचा शोध आपल्याला लावायलाच हवा. दीपक, पोलीस आपलं काम करतायत. तू का उगाच स्वतःला त्रास करून घेतोयस? का नको करू आई? सांग ना, का नको करू? तिच्या बाबतीत जे काही घडलंय ना, ते मी सोडणार नाही. एकालाही जिवंत सोडणार नाही. सगळ्यांवर सोडू मी. आदित्य, शीतल मर्डर केसचा आपण चारी बाजूने विचार करत असलो तरी सुद्धा
मिस्टर प्रभाकर, तुमच्या भावाच्या खुनाच्या मागचं नेमकं काय कारण आहे सांगू शकाल? त्याचं कोणाबरोबर भांडण, दुश्मनी? साहेब, तो माझा भाऊ असला तरी त्याच्या खाजगी जीवनाबद्दल मला फारशी माहिती नाही. म्हणजे त्याचं वागणं मला पटत नव्हतं. त्यावरून नेहमी आमच्यात खटके उडायचे. वागणं पटत नव्हतं म्हणजे? ज्या मित्रांबरोबर तो दिवस रात्र भटकायचा, फिरायचा, त्यांची संगत मला कधीच आवडत नव्हती. मग त्या मित्रांचे नाव आणि पत्ते आम्हाला द्या. बोल राजा. राकेशचा खून झालाय? आदित्य, राकेशच्या मित्रांची माहिती मिळाली? होय सर. खाणं पिणं आणि ऐश करणं असं जीवन जगतात. काही लोक त्यांना चांडाळ चौकडी अशा नावाने ओळखतात. त्या तिघांनाच बोलवलंय मी ऑफिसला. विशाखा, तू शीतलच्या घरी जा, काही माहिती मिळते का बघ. सर, राकेशचे मित्र आलेत. ठीक आहे, तुम्ही आपापल्या कामाला लागा. तुमच्या जवळच्या मित्राचा खून झाला. तुम्हाला फार वाईट वाटलं असेल ना? हा, म्हणजे असं काय होईल असं आम्हाला कधी वाटलं पण नव्हतं सर. का वाटलं नव्हतं? का म्हणजे तो चांगला मुलगा होता ना. चांगला म्हणजे तुमच्यासारखा. कारण त्याच्या भावाच्या म्हणण्याप्रमाणे तुमची चौकडी जरा जास्तीच फेमस होती. तो प्रभाकर काय वाटेल ना सांगेल. त्याची खुन्नस होती ना आमच्यावर. का? कारण आम्ही राकेशचे मित्र. म्हणजे त्याचं काय आहे ना सर, की राकेशच्या बाबांनी त्यांच्या प्रॉपर्टीचा जास्त हिस्सा त्याच्या नावावर ठेवला होता ना. सर, त्यामुळे प्रभाकर राकेशवर जाम जायचा आणि आम्ही त्याचे मित्र ना, म्हणून आमच्यावरती खुन्नस. आणि सर, म्हणजे ते दोघं ना खूप असे भांडायचे. म्हणजे दोघं असे एकदम हातघाईवर पण येते सर. अच्छा. म्हणजे प्रॉपर्टीवरून त्या दोघा भावांच्यात वाद होते तर?
सर शीतलच्या घरचं काम झालंय. जे रिझल्ट मिळाले ते पॉझिटिव्ह आहेत सर. गुड. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. पण एवढ्या अर्जंटली का बोलवलं आम्हाला? हो ना. आणि अहो हेच प्रश्न तुम्ही आम्हाला यापूर्वीही विचारले होते. आणि प्रश्न विचारून उपयोग काय? इतके दिवस पोलीस करतायत काय? पोलीस काय करतायत हे तुम्हाला लवकरच समजेल. या तुम्ही. आई तू घरी जा, मी नंतर येतो. अरे आता भलत्या वेळी कुठे चाललास? एक अर्धवट राहिलेलं काम आहे, ते पूर्ण करून येतो. अरे असं कसं चालेल? आपल्या माणसांसाठी वेळ काढावा लागतो की नाही? असं बोलून कसं चालेल? आपल्या माणसांना भेटावं लागतं. सर हॅलो. आई काय करतेस? दीपक, अरे मला वाटतं आपण घरात नव्हतो ना तेव्हा कोणीतरी येऊन गेलं बहुधा. काय? मी घरी आले ना तर घरातल्या सगळ्या वस्तू इथे तिथे विखुरलेल्या होत्या बघ. आत्ता आवरून ठेवते एवढंच. आदित्य, राकेश आणि राजा हे दोघेही चांगले मित्र होते. आदित्य सर, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवल्यावर एक गोष्ट टॅली होते का ते पहा.
कुठली सर? हॅलो. काय? राजाचा खून झाला? ओ माय गॉड. कोणीतरी आहे ज्याने आम्हाला पाहिलंय आणि जो आम्हाला चांगलंच ओळखतो. कोण आहे तो? Mr. Vikram, I think you are right. कोण आहेस तू? कोण आहेस तू माझ्यावर हल्ला करणारा? विवेक, विवेक तू मला मारणार होतास? हो, याच्यावर नजर ठेवून होतो आम्ही. काय चुकलं होतं माझं? काय नुकसान केलं होतं मी तुझं? हे आता विवेकच त्याच्या तोंडाने सांगे. बोल विवेक, तुझ्या विरुद्ध ते सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. बोल, तोंड उघड. हे बघा सर, मी काहीही केलेलं नाही. मी खरं सांगतो, मी इनोसंट आहे. हो, आहे मी गुन्हेगार, आहे मी खुनी. पण मी असा गुन्हेगार का झालो याची कल्पना आहे तुम्हाला? त्या दिवशी मी आणि माझे मित्र राकेश, राजा आणि आशिष मुंबईला परत येत होतो. काय झालं? काय झालं? काय गाडी पंक्चर आहे?
अरे स्टेपनी आहे ना? होय ना स्टेफनी आहे पण ती सुद्धा पंक्चर आहे मित्रा. मग आता तू एक काम कर, टायर घे आणि गॅरेजला पंक्चर काढून आण. हा बेस्ट जा. मी ए चल ना जा ना आता मी तू करू नकोस ना. अच्छा स्वतः कर ना मग एवढं येतं. चल ना चल ना जा ना चल ना चल ना. हो जातोय. विवेकला गॅरेज लवकर मिळालं तर ठीक आहे ना तर पकणार आपण इथे. आता करायचं काय? काय करायचं ए तोपर्यंत इकडे तिकडे फिरूया टाइमपास करूया. चला चलो. एक्सक्यूज मी, तुम्ही माझ्या फ्रेम मध्ये येताय, जरा बाजूला व्हाल का आपला थोबडा का वाईट आहे? व्हॉट नॉनसेन्स. हे बघा त्याचा थोडा वाईट असेल, आमचा आहे ना. शट अप ओके. हे बघा मी तर स्मार्ट आहे ना, माझा थोबडा तर चालेलच तुला. हा शी, काय बोलताय तुम्ही? हे बघा मी आधी सांगते, स्टे अवे फ्रॉम मी. स्टॉप इट. नो प्रॉब्लेम यार मिलवाट के खाएंगे. अरे कोणीच नाहीये ओरड. वाचवा हिला कोणीतरी वाचवा. तुमची बहीण नाहीये, आयटम आहे आयटम, कळलं काय? अजून ओरड ओरड ना. इथे इथे आजूबाजूला कोणीच नाहीये तुझा आरडा ओरडा ऐकण्यासाठी. ओरड अजून ओरड ओरड. तुझा आवाज ऐकून तुझी मदत करायला कोणीच येणार नाहीये. इतक्या वेळ आमचे फोटो काढायला नाही म्हणत होतीस ना, तर आम्ही तिघं मिळून तुझे फोटो काढणार आहोत, कळलं? आशिष राजा गेले कुठे सगळे? आशिष राजा हे काम मलाच करावं लागेल. काय काय एवढे हसता काय? कुठे गेला होता? एन्जॉय करायला गेलो तो यार. तुला सांगतो कसली स्वीट गोड पोरगी होती यार. आयटम होती आयटम. कोण होती? फोटोग्राफर होती यार, फोटो काढायला आले. आम्ही तिघांनी तिचा फोटो काढून टाकला. क्या बात आहे. अरे मग मी काय पाप केलंय?
मग जा ना, चल ना, तुला कोण थांबवलंय? यार विवेक, अशी आठवण पुन्हा मिळणार नाही यार, जा लवकर. मी पण येतो. येस येस शेतली लावतो. ऑल द बेस्ट. शीतल, तू काय झालं? शीतल, 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 इकडे काय झालं? काय झालं सांग ना, काय झालं? नाही विवेक, मला स्पर्श करू नका. मला स्पर्श करू नको, दूर राहा. शीतल, माझं माझ्या ताईने नाक आणलंय. शीतल, शीतल असं नाही, तो कधी पुसते नाही जाऊ शकत तुम्ही. शीतल असं नाही मला. मी आयुष्यभर तुझी साथ देणार होते, पण मी असं नाही जगू शकत. असं नाही बोलायचं. शीतल, 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 ऐक. शीतल, शीतल, शीतल. शीतल, शीतल, डोळे गडे. शीतल, शीतल, माझ्याशी बोल. शीतल, माझ्याशी बोल. शीतल, शीतल, इकडे बघ. शीतल, शीतल. राजा, आशिष आणि राकेशला शीतल माझी प्रेयसी आहे हे माहित नव्हतं. मी त्यांच्याबरोबर मुंबईला परत आलो, पण गप्प राहिलो. त्यांना काहीच बोललो नाही मी. पण त्या तिघांना जिवंत ठेवायचं नाही, ठार मारायचं असं मी ठरवलं होतं. हो साहेब, आहे मी गुन्हेगार. मीच खून केलाय राकेश आणि राजाचा. आहे गुन्हेगार आहे मी, खुनी आहे. साहेब, तुम्हाला याच्यावर संशय कसा आला? घटनेच्या दिवशी शीतलने जे फोटोग्राफ्स काढले त्यामध्ये आम्हाला एक गाडी दिसली. ती गाडी राजाची आहे हे राजाचा खून झाला त्या दिवशी आम्हाला कळलं. गाडीच्या चाकाचा बोल्ट जो अजूनही बसवलेला नाहीये तो आम्हाला मर्डर स्पॉट जवळ सापडला. पॉइंट नंबर 4, शीतलच्या घरात आम्हाला शीतल आणि विवेकची जवळीक असलेला फोटोग्राफ मिळाला. पॉइंट नंबर 5, शीतलच्या मृतदेहाच्या नखात आम्हाला चामडीचा तुकडा सापडला आणि तो तुकडा राकेशच्या चामडीशी मॅच होत होता. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट्स वरून आढळून आलं की शीतलवर 3 जणांनी बलात्कार केला होता. हा 4था याने बलात्कार केला नव्हता, कारण शीतलचा हा प्रियकर होता. खरंय हे म्हणून मी सुडाने पेटून उठलो होतो. आणि त्या सुडाच्या आगीत सगळ्यांना शिक्षा देताना तू स्वतःलाही जाळून घेतलंस. हेच तू पोलिसांना कळवलं असतंस तर त्यांना अटकही झाली असती आणि शिक्षाही. तुझं नाव विवेक. नावाप्रमाणेच जर त्यावेळी स्वतःचा विवेक जागरूक ठेवला असतास तर आज एक सुखी आयुष्य जगला असतास. विवेक आणि आशिष, आम्ही तुम्हा दोघांना अटक करत आहोत. यू आर अंडर अरेस्ट.